आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। पिस्तुलातून गोळीबार करून पसार झालेल्या सराईत आरोपींना 24 तासात वेढ्यात स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याची धडाकेबाज कारवाई। अहिल्यानगरमधील हॉटेलवर छापा टाकून दोघांना अटक। पैशाच्या व्यवहाराच्या वादातून पिस्तुलातून 2 गोळ्या झाडून एका व्यक्तीस गंभीर जखमी करून फरार झालेल्या 2 सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि उमरज पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासाच्या आत अहिल्यानगर येथून अटक करत धडाकेबाज कारवाई केली आहे। ही घटना 17 जुलै रोजी रात्री सुमारे 11:45 वाजता कराड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर घडली। फिर्यादी संतोष शंकर घोलप वय 37 राहणार कालगाव तालुका कराड यांना पैशाचा व्यवहार मिटवण्याच्या बहाण्याने आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण यांनी बोलावून घेतले। त्यावेळी त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित यांनी शिवेगाळ व धमकी दिल्यानंतर सोमनाथ चव्हाण यांनी आपल्या फॉर्च्युनर वाहनातून पिस्तूल काढून फिर्यादीवर 2 राऊंड गोळीबार केला। गोळ्या चुकवण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले। या प्रकरणी उमरज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि साक्षीदाराच्या चौकशीतून आरोपी अहिल्यानगर येथे लपल्याची माहिती मिळताच पथकाने तात्काळ तेथे धाव घेतली। कायनेटिक चौक परिसरातील साई सूर्या हॉटेल येथे छापा टाकून मुख्य आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण राहणार कालगाव तालुका कराड व त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित राहणार मसूर तालुका कराड यांना ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर पुढील तपासासाठी दोघांना उमरज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व उमरज पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।